नमस्ते मित्रांनो, कसे आहात तुम्ही? होप्स सगळे बरे असाल. आपल्यासोबत आणखी एक आपला नया कॅन्डिडेट जुडलेला आहे जो की क्षितिज राठोड आहे आणि तो स्वतः महाराष्ट्रातून आहे. तो त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करेल की तो कसा आला, कसं झालं. आणि आपल्या खूप मोठ्या पॅरेंट्सांना एक इश्यू असतो की इंडियामध्ये बसून म्हणजे आपण कसं ट्रस्ट करू, जे बाहेरची अब्रोडसाठी मुलं जे हेल्प करतात त्यांच्यावर आपण ट्रस्ट कसा करू शकतो म्हणून. कारण की हा क्वेश्चन पण जेन्युइन आहे की कारण की आपण मुलांना पाठवतो त्यांच्या भरोश्यावर, तर आपण ट्रस्ट कसं करू शकतो, काय काय प्रोसेस असतात, कशी असतात. कारण की इंडियामध्ये जो पॅरेंट्स आहेत त्यांना बेसिकली काही माहिती नसतं, ते लोक एजन्सीकडे जातात. पण काही तुम्ही एजन्सी अवॉइड करू शकता. आम्ही हर व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे, एजन्सी अवॉइड करा, डायरेक्ट ऍडमिशन घ्या. डायरेक्ट ऍडमिशन पॉसिबल आहे, तुमचा पैसा पण वाचेल आणि खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला हेल्पफुल पडेल. तर गाईज आपण स्वतः आपल्या आलेल्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊ की त्यांनी काय एक्सपिरियन्स केला, त्यांनी कसा आमच्यावर भरोसा केला आणि एनी अदर थिंग्स. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. क्षितिज, तुम्ही तुमचा स्वतःचा इंट्रोडक्शन द्या. पहिले तुम्ही आहात कुठून आणि तुम्ही कसा आमच्यावर बिलीव्ह केला. मेन पॅरेंट्स को ही क्वेश्चन राहतात. मेन पॅरेंट्सांना हाच एक मेन हे पॉईंट असतो की आम्ही बिलीव्ह कसे करू की तुम्ही सगळं आमचं काम स्मूथली होईल आणि बाकी सर्व काम आमच्यासोबत ते फ्रॉड वगैरे होणार नाही आणि सगळं काम स्मूथली होईल. तर क्षितिज, तुम्ही पहिले इंट्रोडक्शन द्या. तुम्ही आहात कुठून? माझं नाव क्षितिज राठोड आहे. मी नांदेड महाराष्ट्राचा आहे. आणि तुम्ही आम्हाला कसा कॉन्टॅक्ट केला होता क्षितिज? मी युट्यूब थ्रू कॉन्टॅक्ट केला होता. युट्यूबवर भयांची व्हिडिओ पाहिली होती ट्रॅव्हल्स ग्रुपची, केम्ब्रिज स्टेट युनिव्हर्सिटीची. तर फार चांगली वाटली मला व्हिडिओ, आणि कॉन्टॅक्ट केला होता. आणि क्षितिज, फर्स्ट आपण जेव्हा व्हिडिओ बघतो फक्त आमचीच पाहिली होती. फर्स्ट व्हिडिओ बघूनच तुला तर ट्रस्ट आला नसेल डेफिनेटली. कारण की खूप साऱ्या अन्य एजंट्सची नाही का व्हिडिओ पाहिली होती मी, पण सगळ्यात चांगली मला वाटली ट्रॅव्हल्स ग्रुपची. आणि तुम्ही ट्रस्ट कसा बिल्डअप केला? कारण की मेन क्वेश्चन हा आहे की आपण व्हिडिओ पण बघून घेतो आणि नंतर कॉन्टॅक्ट पण करून घेतो. कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आपल्याला एक मेन इश्यू येतो की भाई हम ट्रस्ट कसा करू, आपण ट्रस्ट कसा करू शकतो समोरच्या मुलांवर की जे काम करून देणार आहे, जे आपल्याला हेल्प करणार आहे ते खरंच काम करून देतील. ट्रस्ट कसा करू? तर तू कसा ट्रस्ट केला? तुला फर्स्ट कन्व्हर्सेशन मध्ये ट्रस्ट झाला नसेल तर ट्रस्ट कसा बिल्डअप झाला तुझा? कसा ट्रस्ट केला तू? फर्स्ट टाइम जेव्हा मी भैयाला कॉन्टॅक्ट केला होता तेव्हा मला तेवढा विश्वास झाला नव्हता. पण जेव्हा मी इतर एजंट्सला कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांची फी स्ट्रक्चर वगैरे पाहिला तर भैयांचा सगळ्यात कमी होता, जेन्युइन होता. दुसरे जे कन्सल्टंट होते, एजंट होते, ते 2.5-3 लाख रुपये जास्ती घेत होते व मतलब जास्ती वन टाइम चार्जेस राहतात युनिव्हर्सिटीच्या, और इथं फी राहते, फी स्ट्रक्चर राहते. तर युनिव्हर्सिटी फीज, आणखी हॉस्टेल फीज, सगळ्या गोष्टी जास्ती घेत होते. तर भैयांचा जे फी स्ट्रक्चर होता सगळ्यात चांगला होता, जेन्युइन होता. तर आपण यांच्यावर ट्रस्ट करू शकतो. आणि क्षितिज, जी मी तुला फीस वगैरे सांगितली आणि ती अशी की सांगितली एजंटसाठी जसं की ऍक्च्युअल फीस पेक्षा 10-15 हजार रुपये एक्स्ट्रा किंवा पर्टिक्युलर जी प्रोसेस मी तुला कशी एक्सप्लेन केली लाईक दॅट की जसं तू कसं पॅरेंट्सला सांगशील की मी तुला मी जनरली तुला सांगितली होती ऍक्च्युअल फीस जेवढी आहे, ट्युशन फीस, ऍक्च्युअल हॉस्टेल फीस एवढी आहे आणि बाकीचे एक्सएमएस मध्ये एवढा ऍक्च्युअल खर्च लागतो. बाकीच्या एजंटचे खर्च तेवढा नव्हता. बाकीच्या एजन्सीने डेफिनेटली तुला 2.5-3 लाख रुपये जास्त सांगितले असतील. मग तू त्या पॅरेंट्सला कसं सांगशील की मी तुला म्हणजे एक्झॅक्ट किती फीस सांगितली होती आणि कसं सांगितलं होतं म्हणून? एक्झॅक्ट फीस तर नाही पण कसं सांगितलं होतं म्हणून तुला मी? मला भैयांनी फी स्ट्रक्चर दिला होता ऑफिशियल युनिव्हर्सिटीचा, ज्याच्यावर युनिव्हर्सिटी फी ऑफिशियल म्हणजे युनिव्हर्सिटीची फी किती आहे आणि हॉस्टेलची फी किती आहे, विजा एक्सटेन्शन, मेडिकल चेकअप वगैरे A to Z जे काही माहिती होती प्रॉपर त्याच्यावर लिहून होती, जे की अन्य जो एजंट्स आहेत त्यांच्याजवळ नव्हती. याच्यामुळे भैयावर टेस्ट. आणि गाईज, जे पण पॅरेंट्स माझे व्हिडिओ बघत असाल ना त्यांच्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट नोटीस आहे. कारण की खूप मोठे एजंट काय करतात, त्यांच्या एजन्सीमध्ये ना ट्युशन फीस, हॉस्टेल फीस थोडी इन्क्रीज करून घेतात. तिथून पण पैसा थोडा काढत असतात ते. आणि विजा एक्सटेन्शन त्याच्यात ऍक्च्युअल चार्जेस सांगतच नाही, खूप कमी चार्जेस लागतात. जे पण स्टुडंट आमच्याकडून हेल्प घेतात आम्ही त्यांना ऍक्च्युअल जेन्युइन चार्जेस जे आहेत तेच चार्जेस देतो. एवढा पैसा तुम्हाला इथे लागतील. आणि मुलगा इथं आल्यानंतर 1-2 वर्षात त्यांना कळूनच जातं की किती अमाऊंट लागेल म्हणून. तर कोणाकडून एक्स्ट्रा पैसा घेतला जात नाही. जी जेन्युइन अमाऊंट लागते तीच अमाऊंट घेतली जाते आणि तीच अमाऊंट आम्ही सगळ्या स्टुडंटला परस्यू करतो. आणि क्षितिज, सेकंड क्वेश्चन, आता तुला इथे एक सेमेस्टर झालाय आणि इथं एज्युकेशन सिस्टम तुला कसं वाटलं? वेदर वगैरे कसं वाटलं? मस्त आहे, काही वाटलं नाही. म्हणजे सुटेबल आहे. ऑलमोस्ट 3 दिवसात नाही का मी सूट झालो होतो इथं, वाटत नव्हतं काही. आणि टीचर्स वगैरे कसे आहे? फ्रेंडली आहे? टीचर्स वगैरे सगळे फ्रेंडली आहे. खूप चांगलं ऍटमॉस्फिअर आहे क्लासरूमचं. आणि क्षितिज, एक मेन क्वेश्चन की तू माझा स्टुडंट आहे म्हणून नाही, बट इथे एक पालकांसाठी एक मेन क्वेश्चन आहे. इथे ना आता क्षितिज तू स्वतः इथे आलेला आहे, तुला ना ग्राउंड रियालिटी कळायला असेल इथं म्हणजे कोण ऍक्च्युअली ऑफिशियली कोण वर्क करतं म्हणून.
तर तू त्याच्याबद्दल काय बोलशील, कारण की खूप मोठ्या एजन्सीज काम करतात. तर त्या तुला काय वाटले इथे तू पाहिलं असत ना, पॅरेंट्स जे इंडियामध्ये असतात त्यांना माहिती नसते. एजंट लोक सांगतात की ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही ऑफिशियली काम करतो, ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही स्वतः जातो, 24 आवर अवेलेबल आहे, असं तसं. पण तू इथून बघितलं असेल कोणता एजंट आहे, काय आहे, सगळं ऑफिशियली कोण भेटलं, कोण काय पाहिलं तू त्यांनी सगळं. हो, इथं जसं की दादा म्हणताय तिथं खूप सारे एजंट्स आहे इथं, पण जो ऑफिशियल आहे तो ट्रॅव्हल्स क्यूब आहे. बाकी खूप एजंट्स असेच फ्रॉड पण होतात इथं, पण ऑफिशियल आहे जो ट्रॅव्हल्स क्यूबच आहे. गाईज आम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही डायरेक्ट या, आमची हेल्प घ्या, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही हेल्प पण करू. कारण की एजंट इथे राहत नाही, एजंटचा काहीच रोल नसतो ऍडमिशन घेण्यामध्ये. फक्त एजंटचा रोल असतो की युनिव्हर्सिटी एक सेक्युअर करण्यासाठी. युनिव्हर्सिटी बोलते की भाई तुम्ही जर आम्ही स्टुडंटवर बिलीव्ह केला, तर स्टुडंटनी जर फीस पेमेंट केली ना, ट्युशन फीस, तर आम्ही बिलीव्ह कोणावर ठेवू, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सगळी आम्ही घेतो. कारण की आम्ही स्टुडंटला हेल्प करतो पुरी जनरली. आणि जो स्टुडंट शिकायला बाहेर येत आहे तो स्टुडंट स्वतः फीस भरतोच, तो फीस का भरणार नाही. त्याच कारणासाठी गाईज आम्ही सगळ्या स्टुडंटना हेल्प करतो की तुम्ही डायरेक्ट आहे, तुमचा थोडा पैसा कमी होईल. आणि लास्ट क्वेश्चन क्षितिज, तू काही एक मेसेज देशील ज्या पुढच्या अपकमिंग बॅच साठी, जे तू नांदेड महाराष्ट्रातून आहे, मराठीमध्ये काही मेसेज देशील की तुम्ही आमच्यावर कसा ट्रस्ट करू शकता, आणि तुम्हाला म्हणजे तू काय ओपिनियन देशील त्यांना. नक्कीच देईल. ट्रॅव्हल्स क्यूब हे जे कन्सल्टन्सी आहे ते ऑफिशियल कॉन्टॅक्ट घेतलेला आहे त्यांना युनिव्हर्सिटीचा, तर तुम्ही जेन्युअली कॉन्टॅक्ट ट्रस्ट करू शकता. तर नक्कीच करा, हे बेस्ट आहे, जेन्युअन आहे. ओके गाईज, तर गाईज ह्या व्हिडिओला आपण इथे संपू, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेन्युअन इन्फॉर्मेशन घेऊन पुन्हा एकदा वापस भेटू गाईज. नमस्ते.